उद्घाटनाच्या सत्रावर सर्वांनी आपली कवितेसंबंधीची भूमिका मांडलेली आहे. मी आणखी अधिक बोलावं याची फार गरज नाही, पण थोडक्यामध्ये बोललं पाहिजे. पण कवितेसंबंधी होताना इथे एक गोष्ट माझ्या लक्षात आली. इथे 3 शिंदे आडनावाचे कवी होते. मी त्यांच्या कविता ऐकल्या. एक एस.आर. शिंदे, एक नाना शिंदे आणि एक सूर्यभान शिंदे. आणि सर्वच कवींच्या कविता ऐकताना एक गोष्ट लक्षात आली की आपण सगळेच कवी आहोत, कलावंत आहोत. म्हणून काही गोष्टी आपण पारखून घेतल्या पाहिजे की आपल्यात नेमकी आपलं शक्तीस्थळ कशात आहे किंवा आपल्याला नेमकं काय अधिक अवगत आहे. या गोष्टी जर लक्षात घेऊन आपण त्याच्यामध्ये थोडी जास्त मेहनत घेतली तर आपण त्या क्षेत्रात जास्त योगदान देऊ शकतो. जसं आपण पाहिलं आहे की सीमेवर युद्ध लढताना कोणाला हँड ग्रेनेड जास्त लांब फेकता येतो किंवा कोणाला मशीन गन चालवता येते किंवा कोणाला तोफेतून क्षेपणास्त्र टाकता येतं. त्यांना जर सीमेवर त्या त्या कामामध्ये गुंतवलं तर शत्रूचा धुवा उडवणं सोपं जातं. सगळ्यांना सगळ्या गोष्टी जमत नाहीत, एवढं जरी आपल्या लक्षात आलं. कारण प्रस्थापित साहित्याशी लढताना आपण फार गोळीबंद असलं पाहिजे, परफेक्शन असलं पाहिजे. आपल्यातलं स्किल काय आहे, आपण अधिक निपुण कशात आहोत हे जर ओळखलं तर अधिक परिणामकारक आणि प्रभावी होईल असं मला वाटतं. आताच चिकाटी सरांनी कविता वाचून दाखवली. सावित्री पौर्णिमेनिमित्तानं जो काही प्रकार महाराष्ट्रात घडला फक्त महाराष्ट्रात होता मर्यादित. एक विचाराचा भाग, हे विचार युद्ध आहे आणि विचार युद्धामध्ये आपली ओळख जपणं फार आवश्यक आहे. वातावरण धूसर होत चाललं. अशा धूसर वातावरणामध्ये आपण जर असं म्हणायला लागलो की मला एक विचार नाही, तर मग आपण आपली ओळख आपल्याच हाताने पुसल्यासारखी. आपल्याला एकूणच समाजातला कोणताही कवी, कलावंत, प्रतिभावंत, विचारवंत हा जो काही मोठा होतो त्याच्या मोठं होण्यामध्ये समाजाचाही वाटा असतो. आपण कितीही नाकारतो म्हणजे तरी नाकारता येत नाही. समाजाचं योगदान असतं त्याच्या जडणघडणीत असतंच. मग आपली उंची वाढली, आपल्या कर्तृत्वाला अर्थात मिळालेल्या संधीमुळं, परिस्थितीमुळं आणि आपल्या परिश्रमामुळं ती उंची वाढली की आपण अगदी आपला हात आभाळाला पोचलाय असं समजून जर वागायला लागलो तर याच्यात आपलीही हानी होते आणि समाजाची होते. म्हणून विचारांची निष्ठा ढळू देऊ नये आणि ती वैचारिक ओळख कधीही टाळू नये असं मला वाटतं. आता कविता कशी असली पाहिजे हे मी अधिक सांगण्याची गरज नाही. आणि गंभीरपणे म्हटलं मी कविता लेखन सोडलंय. तर असं का होतं, आता खरं तर लिहिण्याची गरज आणि ती कसदार लिहिण्याची गरज. कविता कशी असावी हे माझ्यापेक्षा तुम्ही अधिक समजता, जाणता. कोणती गोष्ट परिश्रमानं साध्य होते. तुकारामांनी म्हटलंय असा तिथे साध्य.
करिता सायास कारण अभ्यास उपाम. तर ते साध्य करण्यासाठी असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी सायास करावे लागतात, परिश्रम घ्यावे लागतात. कवितेचे अनेक प्रकार आहेत, आपण पाहिला आहे. मुक्तछंदात, मुक्तछंदामध्ये लय असणारी कविता आहे, मग ओवी आहे, अभंग आहे, पलीकडे हायकू आला आहे, अनेक प्रकार आहेत, गझल आहे. हे सगळे प्रकार आपण माहीत करून घेतले पाहिजे, अनेकांचं वाचलं पाहिजे, वेगळे लिहिले गेले आहेत, आणि किंवा आपल्या शब्दांना बदल येतो. आणि आपण मी कवी अवस्था सांगण्याची गरज पडत नाही. लोकच म्हणायला लागतात की ती कवी आहे. म्हणजे हजारोच्या गर्दीमध्ये आपली ओळख आपण सांगायची गरज पडत नाही. आपली कलाकृतीच आपली ओळख समाजात एवढंच बोलतो आणि अशी कविता सादर. कवितेचा विषय दिला आहे मैत्री. आणि मी काही मैत्रीवर कविता लिहिली नाही, पण तशी आपली मैत्री आंदोलनांशी आहे. आंदोलनांशी आपली जुनी मैत्री आहे. आपण आंदोलनामध्येच वाढलो, मोठे झालो, आणि म्हणून ही आंदोलनावर कविता आहे. आणि सध्या जे आंदोलन जगभर गाजत आहे, भारतातलं आंदोलन जगभर गाजत आहे, दिल्लीचे जंतर मंतरच. आणि तो त्या आंदोलनाचा नायक आहे अभिजित दिपके. ही आपल्यासाठी फार गौरवाची गोष्ट आहे, कारण तो आंबेडकरवादी आहे, तो आंबेडकरी समाजातला आहे. आणि असा चर्चा करताना बोलतो आहे या देशात क्रांती करण्याची ताकद फक्त आंबेडकरी नाही. आणि शत्रूला जर कुणाची जरब असेल तर ती फक्त आंबेडकरवाद्यांची, आंबेडकरी विचार, इतरांना ते गिनतच नाही. म्हणून मी त्या अभिजित दिपकेला उद्देशून कविता लिहिली. कवितेचं नाव आहे आंदोलन नायक. अभिजित न्यायासनाच्या अन्यायी टिप्पणीने केले तुला कमालीचे अस्वस्थ. अभिजित न्यायालयाच्या अन्यायी टिप्पणीने केले तुला कमालीचे अस्वस्थ. कॉक्रोच या तिरस्कृत शब्द प्रहाराने, कॉक्रोच या तिरस्कृत शब्द प्रहाराने तुझ्यातील संविधाननिष्ठ नागरिकता अंतर्बाह्य तळमळली. तुझ्या साता समुद्रापलीकडील राष्ट्रप्रेमाच्या लाटेला आली तरुणाईची भरती. तुझ्या साता समुद्रापलीकडच्या राष्ट्रप्रेमाच्या लाटेला आली तरुणाईची भरती. तुझी हाक पोहोचली अस्वस्थ मनांच्या कडेकपारी. तुझी हाक पोहोचली अस्वस्थ मनांच्या कडेकपारी. तुझ्या हाकेला ओ देणाऱ्यांच्या संख्येने तोडले प्रस्थापितांचे सर्व रेकॉर्ड. तुझ्या हाकेला ओ देणाऱ्यांच्या संख्येने मोडले प्रस्थापितांचे सर्व रेकॉर्ड. युगनायक डॉक्टर आंबेडकरांचे पुस्तक हातात घेऊन परतलास तू योद्ध्याच्या निर्धाराने भारतभूमी. युगनायक डॉक्टर आंबेडकरांचे पुस्तक हातात घेऊन परतलास तू योद्ध्याच्या निर्धाराने भारतभूमी. आल्या क्षणापासून निधड्या छातीने लढतोयस तू. आल्या क्षणापासून निधड्या छातीने लढतो आहेस तू मगरूर सत्तेविरुद्ध युद्ध. दिल्लीच्या जंतर मंतरवर टाकली आहेस तू जयभीमचा मंत्र. दिल्लीच्या जंतर मंतरवर टाकला आहेस तू जयभीमचा मंत्र. जयभीममय झालेल्या तरुणाईने
कणानून टाकलास दिल्लीचा तख्त. जयभीममय झालेल्या तरुणाईने कणानून टाकलास दिल्लीचा तख्त. अभिजित तू संविधाननिष्ठ मनांच्या गळ्यातील ताईत झालास. अभिजित संविधाननिष्ठ मनांच्या गळ्यातील तू ताईत झालास. तुझ्या निमित्ताने दडपशाही विरुद्ध विखुरलेली अस्वस्थता. तुझ्या निमित्ताने दडपशाही विरुद्ध विखुरलेली अस्वस्थता आंदोलनात एकवटू लागली. तुझ्या निमित्ताने दडपशाही विरुद्ध विखुरलेली अस्वस्थता आंदोलनात एकवटू लागली आहे. काफ्रोजची एकजूट सत्तेला पुरतळू लागली आहे. काफ्रोजची एकजूट सत्तेला पुरतळू लागली आहे. अभिजित खरंच विझू लागलेल्या मनात तू आशेचा दीप झाला आहेस. अभिजित खरंच विझू लागलेल्या मनात तू आशेचा दीप झालास. धन्यवाद.